सेवा देणाऱ्यांवरच हल्ले, गॅस कामगार असुरक्षिततेच्या छायेत. शहरातील गॅस पुरवठा करणाऱ्या कामगारांवर किरकोळ कारणावरून हल्ले होण्याच्या घटना वाढत असून कामगारांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करून तात्काळ कारवाईची मागणी करण्यात येत आहे. पारिजात कॉलनी वॉर्ड क्रमांक 9 येथे वारणा गॅस कंपनीचा कामगार उत्तम राडगे याला मारहाण करण्यात आल्याची घटना ताजी आहे. गॅस गाडी नेताना एका व्यक्तीच्या झाडाला हलकासा धक्का लागल्याने काही फळे पडली. या किरकोळ कारणावरून संतप्त व्यक्तीने राडगे यांच्यावर हल्ला केला. याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी हडको कॉलनी परिसरात ऋत्विक देवकुळे या गॅस कामगारावरही अशाच प्रकारे हल्ला झाल्याची घटना घडली होती. या सततच्या घटनांमुळे गॅस पुरवठा करणाऱ्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जनतेला वेळेवर सेवा देणाऱ्या कामगारांनाच मारहाण होत असेल तर त्यांचे संरक्षण कोण करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान गॅस एजन्सीमधील कामगारांना कामगार कायद्यानुसार आवश्यक सुविधा मिळतात का, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पीएफ, विमा पॉलिसी, सेवा पुस्तिका आदी बाबींची तपासणी करून कामगारांना कायदेशीर संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. गॅस वितरणाचे काम धोकादायक स्वरूपाचे असल्याचे, विमा संरक्षण अत्यावश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच कामगारांवर हल्ला करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा कामगारांच्या संरक्षणासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटनेचे राज्य प्रभारी मिलिंद विष्णू साबणे यांनी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कामगारांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी अशी ठाम मागणी केली आहे.